आता काय अर्ध्या. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आता 7:30 झालेत. मला निघायचं होतं 5ला. मी तुम्हाला काल सांगितलं होतं, पण माझा अलार्मच वाजला नाही 5चा. कसं का वाजला नाही काय माहिती, का मला ऐकू आलं नाही, काय झालं काय माहिती. कारण झोपायला लेट झाला होता, 2 वाजले होते. मे बी त्याच्यामुळं झोप जास्त लागल्यामुळं ऐकू आलं नसेल असं वाटतंय. तर आता 8 वाजता निघते म्हणलं, 7:30 झालेत, 8पर्यंत निघेल. तसं चेक इन 12ला आहे, सो त्यामुळे 8पर्यंत निघले तर जाईल 3 तासामध्ये. असं झालं आहे आता, सर्व प्लॅन फिसकलं आहे. तर चला आता निघते मी, आवरते बाकीचं राहिलेलं आणि मग तिथं गेल्यानंतर भेटते तुम्हाला. आता आम्हाला घाट लागतोय आणि घाट आम्ही चढून जाणार. तुम्हाला दाखवते मी. सी इकडे घाट आहे समोर, तो घाट आता आम्हाला इथून सुरू झालेला आहे. आम्ही चढतोच आहे आता. बघायचं वर बघा, वर अजून वर जायचंय त्याच्यापेक्षा. मला भीती वाटते आता. हे बघा हे बघा. तर गायचं आता आम्ही आलोय वाईच्या जवळ. वाई आणि त्यानंतर महाबळेश्वर. इकडे ना खरंच हिरवळ हिरवळ आहे, एवढा उन्हाळा असून पण मस्त वाटते. थंड पण वाटतं, ऊन पण लागत नाही एवढं. तिकडे बघा पॅराशूट पॅराशूट पॅराशूट. हे बघा हे बघा हे बघा, झूम केले मी. ओ भाई, आणखीन हा एवढा रस्ता करून जायचे तिकडं. आता आम्ही महाबळेश्वरच्या जवळ आलो. बापरे, कसं वाटत असेल, मला नाही करायचं. मला वाटत होतं करावं, पण एवढं मला इथून खालीच बघितलं तर भीती वाटायली. मी नाही करू शकत रे, नको. पोहोचले मी फायनली, रिसॉर्टवर पण पोहोचले. आणि एवढं सुंदर आहे ना, मी तुम्हाला पटकन अगोदर क्विक ना होम टूर देते. होम टूर मध्ये रूम टूर देते. आणि बघा तुम्ही पण किती सुंदर आहे. हे जे ते रूमच्या बाहेरच आहे आणि इथून चालू होते आपले एरिया. त्यानंतर इथे आहे हॉल टाईप. ओके, त्यानंतर इकडे आहे टी व्ही. देन इकडे असं गेल्यानंतर इकडे किचन. किचन पण दिले मस्त असं छान, पण मी तर काही करणार नाही आहे. आणि मस्त अशी बेडरूम, AC वगैरे सर्व आहे. इकडे आहे वॉशरूम आणि खूप मस्त अशी रूम आहे. आता मी अगोदर ना फ्रेश होते. फ्रेश म्हणजे मला आंघोळच करायची आहे, कारण एवढं धूळ वगैरे बसली आहे ना. आणि नंतर मी जेवण करते. जेवण पण इथेच केलेलं आहे, बुक अगोदरच. आणि त्यानंतर झोप घेते, कारण खूप झोप येते. आणि नंतर मग मी अगोदर तुम्हाला रिसॉर्ट वगैरे दाखवेल आणि त्यानंतर मग आपण फिरायला चालू करू. इकडे मिरर पण आहे बरं. मला आता घरातल्या मिररची आठवण नाही येणार. इथे मोठा मिरर पण दिलाय. सो हा खूप मस्त वाटतंय, छान फ्रेश फ्रेश. तर गाईत झालं माझं जेवण आणि आता आंघोळ केली आहे, हेअर वॉश केला. आणि आता परत आता आज जायचं ठरवलंय मॅप्रो गार्डनला. आणि मग ते महाबळेश्वरमध्ये शॉपिंगचं पण काहीतरी आहे ना, तर तिकडे जायचं आज ठरवलंय. बघू आता काय काय आज कव्हर करणं होतं. आणि प्रत्येकाच्या विश लिस्टमध्ये ना छोटे 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 प्लेसेस असतात, तसं माझ्या विश लिस्टमध्ये होतं महाबळेश्वर. सो मी फायनली आली आहे आणि मी खूप जास्त खुश आहे, हॅप्पी आहे. काय सांगू अजून काय आहे. मला जास्त नाही आवडत म्हणून मी आता. सो गाईज, आय एम रेडी. आणि हा माझा चष्मा कम गॉगल. मस्त वाटतं यार हा शर्ट. मला वाटलं होतं कसा दिसेल, ट्रान्सपरंट आहे, सो त्याला तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि बघा ही प्रॉपर्टी तर एवढी सुंदर आहे ना, हे रिसॉर्ट जिथे मी थांबली आहे. एकदम असं मस्त क्लॅरिटी बघा यार, क्लॅरिटी बघा. सर्व मी तुम्हाला दाखवणारच आहे मिनी ब्लॉगमध्ये, बट तुम्ही आता फक्त हे एन्जॉय करा, मी जे बोलते ते. बाहेर जायच्या अगोदर तर आपण मस्त मस्त असे फोटोज काढून घेऊ अगोदर, कारण ऊन गेल्यावर परत फोटोज चांगले नाही आहेत, तुम्हाला पण माहिती आहे. तर चला फोटो काढून घेते मी, ट्रायपॉड आणावं लागेल मधून. आणि त्यानंतर मग जाऊया.
टाईम बघावं लागेल मला. 4 वाजलेत. हा, थकले मी. खेळू का मी? व्हाईट कलर ना माझा ऑलवेज फेवरेट कलर आहे. एवढा जास्त आवडतो मला आणि दिसतोय पण किती छान बघा. तर ज्या दिवशी आम्ही गेलो ना त्या दिवशी हाफ डे होता आमच्याकडे, कारण 12ला चेक इन केलं होतं. मग 2-3 वाजले जेवण वगैरे करेपर्यंत. आणि मॅप्रो गार्डन ना तिथून 1-2 किलोमीटरच्याच अंतरावर होतं, म्हणून म्हणलं तिथेच जाऊ. आणि फर्स्ट डेला तिकडेच गेलो होतो. मग इथं भरपूर असं व्हरायटीचं खायचं प्यायचं सर्व काही होतं. आणि ते ना मेन म्हणजे सर्व जे काही होतं ना त्याचं सॅम्पल होतं ट्राय करायला, म्हणजे आपल्याला जे आवडलं टेस्टला तेच आपण घ्यायचं. मग मी भरपूर असे चॉकलेट्स वगैरे बघितले आणि घेऊन पण आले. जवळपास 1,500 चॉकलेट वगैरे तेच घेतलं. परत रिग्रेट होत होतं, बट म्हणलं नंतर कधी येणं होईल ना होईल म्हणून घेऊन जाऊ. आणि हे वालं जे होतं ना पेरूचं ते खूप जास्त आवडलं मला. जर तुम्ही कधी गेलात ना सॅम्पल ट्राय करा, तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही हे घेऊ शकता. आणि मला वाटते की तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मी याचे पण 2 बॉक्स घेतले, कारण मला असं ह्याला त्याला वाटायला खूप जास्त आवडतं. तर गाईज आले मी रिसॉर्टवर परत आणि खूप मज्जा आली. आज मी 2 ठिकाणं एक्सप्लोअर केले. मॅप्रो गार्डन, तिथून भरपूर अशी शॉपिंग करून आले. चॉकलेट घेऊन आले, ड्रिंक्स घेऊन आले. त्या बापरे काय काय ठीक आहे, आणलंय, लागणारच आहे, ह्याला त्याला वाटता येईल. आणि अजून काय हां, कोणता पॉईंट होता तो? पारसी पॉईंट होता. तर तिकडे पण गेले होते. तिकडे तर सनसेट खूप भारी होता. मी लाईव्ह गेले होते. जर तुम्ही लाईव्हला जॉईन केला असेल इन्स्टाला तर तुम्हाला माहीत असेल. तर तिकडे पण खूप मस्त सनसेट बघायला भेटला, व्हॅली पण बघायला भेटली. आता मला कॉफी प्यायची आहे, तर इथेच जाणार आहे रिसॉर्टचा जो काय डायनिंग एरिया तिकडे. आणि मग परत चालू आहे माझा विचार लाईव्ह जायचा. बघू काय करता येईल. आणि झोप तर खूप येते, खूप म्हणजे एवढी जास्त मी थकली आहे ना. तर बघू आता, झोपायचंच आहे आणि व्हिडिओ पण एडिट करायचं आहे, कारण उद्या पोस्ट झाला पाहिजे टाईमवर. आणि उद्या सकाळी सकाळी निघणार आहे महाबळेश्वर, कारण महाबळेश्वर इथून 10 किलोमीटर आहे, आय थिंक 10 का 14 किलोमीटर आहे इथून. तर महाबळेश्वरमध्ये करायची आपल्याला शॉपिंग, स्ट्रीट शॉपिंग. त्यानंतर अजून काय काय असेल ते मी आज व्हिडिओज वगैरे बघेल, कारण मी प्लॅनिंग केली यायची, पण कुठं जायचं काय बघायचं हे काहीच ठरवलं नाही. तर मी ते आता व्हिडिओ वगैरे बघेल, कुठं जायचं काय बघायचं, फेमस काय काय. सो चला मग मी कॉफी घेऊन येते आणि मग भेटू. सो गाईज आज आहे दुसरा दिवस महाबळेश्वरमध्ये. अरे आणि आता नाश्ता वगैरे करून आले मी. मस्त पास्ता होता, पण मी नाही खाल्ला, कारण मला सकाळी सकाळी जात नाही. फक्त चहा घेतला, चहा ब्रेड आणि टरबूज होतं ते घेतलं. आणि आता जायचं आहे मेन महाबळेश्वरमध्ये, तिकडे फिरायला. काय काय एक्सप्लोअर करता येईल बघू तिकडे. तर चला, माझं आवरलं आहे. मी हा ड्रेस घातला आहे मस्त असा. लिंक मी इंस्टाग्रामला देईल ड्रेसची. आणि हां, तर लिपस्टिक वगैरे लावायची राहिली आहे फक्त, बाकीचं झालं आहे माझं. तर चला मी पटकन आवरते आणि मग आपण निघूया. तर गाईज मी कर्लर पण घेऊन आले होते. कर्ल्स करावं म्हणलं होतं मी, हा जो ड्रेस घालेल ना त्याच्यावर. तर आता कर्ल्स करते आहे. उशीर तर खूप झाला आहे तसा. आमचा प्लॅन होता सकाळी 7ला घरून निघायचं, म्हणजे सगळं घरून म्हणते हॉटेलहून निघायचं, म्हणजे सगळं काही म्हणजे बघता येईल, सगळं काही होईल प्लॅननुसार. पण मी उठले किती वाजता? 9 वाजता, कारण माझं अंग एवढं दुखत होतं भयानक. अरे 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 आणि ना खरंच यार वरती ते उन्हाळ्यात पावसाळ्यात तर याच तुम्ही, पण हिवाळ्यात पण प्लॅन करत असाल ना एकदा येऊन ट्राय करा. आणि जर म्हणजे मला तर वाटतं की पावसाळ्यात जो आहे ना तो रस्ता खूप डेंजर असणार आहे. जो घाट आहे ना तो, मला आत्ताच एवढी भीती वाटत होती त्या घाटातून येताना, तर पावसाळ्यात तर किती डेंजर असेल. गाईज माझे हाफ कर्ल्स झाले आणि लाईट गेली. काय करू बाई, काही समजत नाही आता मला. मम्मी खरंच लाईट गेली आहे. हो गॉड, आता काय अर्धे असेच घेऊन जाऊ आणि अर्धे असे. आय कांट. काहीच लाईट आली आहे, पण मी विचार केला ना की एवढे करत बसू शकत नाही मी आता. एवढे मागचे तर येणार नाहीत मला करता, तर हे समोरचे आहेत ना तेच असे छान दिसत आहेत. तर एवढेच ठेवते आणि निघते मी आता. चला.
पटकन, परत उशीर होईल, परत खूप प्लेसेस कवर करायचे आहेत. सो चलो चलते हे. आणि रूमावर आल्यावर आवरायची आणि उद्या चेकआउट करायचे. सो चला. स्ट्रॉबेरी बनवून चालले मी आज स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये. हे 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 छान वाटतंय का ड्रेस? वाव, उन्हामध्ये काय भारी वाटतंय. थंडी खूप आहे इकडं. हिवाळ्यात विचार करा इकडे किती थंडी असेल, हिवाळ्यात आणि पावसाळ्यात. गाईज घर बघा किती एकदम ते शिमला वगैरे तिकडे असतात ना तसे वर वर बघा. मला वाटलं नव्हतं इकडे खरंच एवढं भारी असेल. ओह माय गॉड. ते तिकडे तुम्हाला दूर 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 घर दिसतात ना, तिकडे रस्ता आहे जो आपण आलो ना येताना तिकडे. तर हे इकडे बघू शकता तुम्ही, हे आहे वेण्णा लेक जिथं बोटिंग वगैरे होते. आणि येताना आम्ही इकडे येणार होतो, पण पहिल्यांदा तर आम्ही जात होतो महाबळेश्वरच्या मंदिरला दर्शनाला, जे की मेन महाबळेश्वर मध्ये येतं. आणि ना महाबळेश्वरला येऊन तिथं दर्शन नाही घेतलं तर मग काय. आणि तिकडे जाताना रस्ता बघा किती डेंजर होता. आणि तसंच पुढे गेलं ना प्रतापगड सुद्धा येतो, बट तिकडे पण जायचा प्लॅन होता, पण इकडेच खूप जास्त लेट झाला, त्यामुळे मग जाणं पॉसिबल झालं नाही. परत यायला लेट झाला असता. आणि नंतर पुढं काय झालं हे तर तुम्हाला कळेलच. आणि हे एवढं असं घनदाट जंगल होतं, यातून चालत कसे जात होते लोक, मला हेच प्रश्न पडला होता. बहुतेक ते तिकडचे लोक असतील म्हणून त्यांना सवय असेल, पण मला तर खूप जास्त भीती वाटत होती. तुम्हाला बघून पण वाटत असेल की खरंच किती डेंजर होतं. कोणीच नव्हतं आजूबाजूला पण. सो हे सर्व असं होतं. असा पूर्ण प्रवास करून मग आम्ही फायनली मंदिराच्या तिथे पोहोचलो. आणि मंदिराच्या तिथे ना थंड वातावरण होतं. आणि हे मंदिर इकडे म्हणजे मला वाटलं होतं इथं फक्त हिल स्टेशन आहे, पण मी एकदा माझ्या आजोबांकडून ऐकलं होतं की महाबळेश्वरचं मंदिर आहे. सो त्यामुळे मला नंतर आठवलं. मग आम्ही मंदिरात आलो आणि ते 3 मंदिर आहेत, एक 3 नाही 4 मंदिर आहेत. पंचगंगा मंदिर, त्यानंतर महाबळेश्वर मंदिर, कृष्णाई मंदिर आणि आणखी एक जे की दिसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. पंचगंगा मंदिर ना हे आहे जिथे ना 5 नद्यांचा उगमस्थान आहे, ज्यात वेण्णा नदी पण येते आणि बाकीच्या दुसऱ्या 4. नंतर मग इथे शॉपिंगचे भरपूर ऑप्शन होते, पण मला शॉपिंग करायची नव्हती कारण माझ्याकडे ऑलरेडी माझी ट्रॉली बॅग एवढी मोठी होती. तेच मला घेऊन जायचं जीवावर आलं होतं, म्हणून मग मी काहीच नाही घेतलं. फक्त फिरले बघितलं सर्व काही एक एक, म्हणजे पूर्ण मी असं काय काय बघायला भेटतं, काय काय मी नवीन शिकते, काय काय एक्सप्लोअर करता येईल एवढंच बघत होते. काय नवीन माहिती घेता येईल हेच मी सर्व काही ऑब्झर्व करत होते. आणि मग सगळीकडे दर्शन घेतलं. आणि मेन म्हणजे ना मला इथं आल्यानंतर कळालं हे जे मंदिर आहेत ना ते 4000 वर्ष जुने मंदिर आहेत. तिथं गेल्यानंतर कळालं, तिथेच कोणीतरी गाईड होते त्यांच्याकडून ऐकलं. त्यानंतर मग हा होता कृष्णाई मंदिरला जायचा रस्ता. आणि हा रस्ता सुद्धा एवढा सुंदर होता ना. मग इकडून गेलो कृष्णाई मंदिरला आणि तिथून जो व्ह्यू होता तो तर खरंच खूप सुंदर होता. आय थिंक तो पण वेण्णा लेकचाच होता. आणि हे जे मंदिर तुम्हाला दिसतंय ना ते मंदिर आहे, तुम्हाला बघून कळत असेल की हे मंदिर किती जुनं आहे. बघा पूर्ण असं ना दगड त्याचे झिजायला आलेत. आणि इथून असा हा व्ह्यू होता. तर अगोदर तर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. बरेच जण आलेले होते इकडं पण. आणि हे असं मंदिर होतं, खूपच सुंदर मंदिर होतं. आता मी तुम्हाला खूप भारी व्ह्यू दाखवणार आहे. आता आम्ही एका पॉइंटला आलोय जो की आहे विल्सन पॉइंट. आणि तिथे तुम्हाला काहीतरी मी दाखव द्यायचे की तुम्हाला पण खूप जास्त आवडेल. बघा व्ह्यू मी झूम करते. घर बघा यार, काय ते शिमला मनाली इकडे या. हे बघा किती सुंदर. ऍक्च्युली तो हा सनसेट पॉइंट आहे, पण आम्ही आलोय दुपारी, त्यामुळे आता आम्हाला सनसेट काय बघायला भेटणार नाही. हेच बघून जावं लागेल. काही घर किती छोटे छोटे दिसत आहे. तिकडून आलोय आम्ही. आलोय आम्ही वेण्णा लेकला. बोटिंग करायचा प्लॅन होता, 500 रुपये एकाला, त्यामुळे कॅन्सल. कारण असं पण काय नाही उन्हामध्ये उगाच जवळून घ्यायचं.
वेण्णा लेकला काही मला बोटिंग करायची इच्छा नव्हती उन्हामध्ये, त्यामुळे मग आम्ही तसंच रिटर्न आलो. आणि जेव्हा रिसॉर्टच्या जवळ येत होतो ना, तेव्हाच एक राईट साईडला इकडे आम्हाला हे म्युझियम दिसलं. वॅक्स म्युझियम आणि ॲक्वेरियम आहे, जे की महाराष्ट्रातलं सर्वात मोठं प्रायव्हेट ॲक्वेरियम आहे. आणि इथे एवढ्या प्रकारचे मासे होते, बापरे, मी तर कधी पाहिले पण नसतील एवढे मासे होते. आणि काही काही मासे तर एवढे क्यूट होते, पण यांना असं बंद बघून मला थोडंसं हे वाटत होतं. आणि हे बघा, म्हणजे मासे असे होते ना, त्यांच्या जसं दिसणं आहे ना, त्यावरून त्यांचे नावं ठेवलेले होते. हेच मला एकदम आश्चर्याचं वाटलं. आणि काही काही तर खूप मोठे मासे होते, तुम्हाला दिसत असतील व्लॉगमध्ये. हे बघा, हा तर झोपलाच होता, दुपारची झोप चालू होती यांची मस्तपैकी. आणि मग नंतर इकडे बघा, किती मोठे मोठे आणि एकाच काचामध्ये एवढ्या ह्याच्यात ठेवले होते. आणि हा कसा त्या दांडूवर झोपलाय, आणि हे तर एकाच ठिकाणी असं एकमेकांवर पडून बसले होते. आणि हा मासा तर हे इथलं काहीतरी खात होता. आणि हा बघा कसा रागात दिसतोय, ह्याचं पण नाव काहीतरी असं रागावरूनच होतं असं काहीतरी. त्यानंतर हा जसा दिसतोय ना घोस्ट फिश, तसाच याचं नाव पण घोस्ट फिशच होतं. आणि इथं बघा किती छान कलरफुल होते. त्यानंतर मग पुढं सर्व मासे बघून फिरून बघितले. आणि हा पण एकदम असा विचित्र दिसत होता. हा बघा इकडून डायरेक्ट पलीकडे जात होता. आणि हा परत जो मी आधी दाखवला तुम्हाला तसाच आहे हा पण. आणि थोडासा डेंजरस होता, रागीट दिसत होता. आणि हे दोन तर मला खूप जास्त आवडले, एकदम असे व्हाईट. आणि ह्या दोघांना वेगळं का ठेवलं होतं मला तेच कळत नव्हतं, एकदम नवरा बायकोला वेगळं केल्यासारखं. त्यानंतर हा एक होता सेपरेट ठेवलं होतं, याला काय माहिती का. आणि हे तर छोटे छोटे आणि रंगीबेरंगी, बापरे एवढे सुंदर वाटत होते ना रिअलमध्ये बघायला. तुम्हाला इथं पण छान वाटत असेल, पण रिअलमध्ये याच्यापेक्षा छान दिसत होते. आणि हा एक होता जो की अगोदर तर मला सापच आहे वाटलं, बट तो मासा होता. आणि हे बाहेरचं जे तिथला व्ह्यू होता तो. त्यानंतर मग आम्ही गेलो होतो वॅक्स म्युझियमला, जे की तिथंच होतं, ॲक्वेरियम, वॅक्स म्युझियम आणि आणखी एक 9D सिनेमा. हे 3 ऑप्शन होते तिथे. आणि तिघाचं पॅकेज तिन्ही मिळून 600 रुपयामध्ये असं होतं. आणि मध्ये व्हिडिओ फोटो अलाउड आहेत. मी अगोदरच विचारलं होतं की जर 600 रुपये देतोय तर तुमच्यापर्यंत पण हे दाखवायला पाहिजे, त्यामुळे मग मी अगोदरच विचारलं आणि मग त्यानंतरच तिकीट वगैरे काढून गेले होते. इथे ना वॅक्सचे पुतळे आहेत, जे की आपले सेलिब्रिटी आहेत, हॉलिवूडचे, बॉलिवूडचे, त्यानंतर पॉलिटिशियन काही, तर त्यांच्या सर्वांचे पुतळे आहेत. आणि मी मस्त असं यासारख्याची पोज देऊन इथं व्हिडिओ घेत होते, फोटो घेत होते. तर मला याच्यातल्या बऱ्याच जणांची नावं पण माहीत नाहीत, बट ज्यांचे ज्यांचे माहीत आहेत मी असं व्हिडिओ चालू होता तर मी असं बोलत होते आणि ॲक्शन पण करत होते त्यांची. तर हे पण खूप छान होतं. काही काही जणांचे ना खूप रिअलिस्टिक होते, बट काही जणांचे नव्हते, जसं की श्रद्धा कपूरचा नव्हता. त्यानंतर सलमान खानची हाईट खूपच जास्त छोटी वाटत होती मला. आणखीन बरेच जण असे होते की ज्यांचं वाटत नव्हते की हे आहेत म्हणून. आणि परफेक्ट म्हणलं तर मग विराट कोहलीचं पण वाटत होतं, नरेंद्र मोदी, त्यानंतर अमिताभ बच्चन यांचे वाटत होते रिअलिस्टिक. बघा हे श्रद्धा कपूरचा कसं असं वाटत नाही आहे, जर तुम्ही लांबून पण बघितलं जवळून पण बघितलं ना तरी पण वाटत नव्हतं मला तर. नंतर मग सर्व फिरलो आणि त्यानंतर शेवटी तर 9D सिनेमा होता, जो की एवढा काही खास नव्हता, कारण ते आपलं 9D गेम जसे असतात ना तसं होतं ते. बट तेवढं काही रिअलिस्टिक वाटलंच नाही, त्यांचं गॉगल वगैरे एवढं काही चांगलं नव्हतं. जर तुम्हाला ते स्किप करायचं असेल ना ते स्किप करू शकता. आणि वॅक्स म्युझियम आणि ॲक्वेरियम तुम्ही फिरू शकता, स्पायडरमॅन पण. त्यानंतर मग सर्व काही फिरून झाल्यानंतर शेवटी 9D सिनेमाच होता. आणि इकडे आणखी एक फॅमिली होती आणि आम्ही एवढंच. आणि त्याच्यात काय मला एवढी मज्जा आली नाही. आणि ते एवढं जास्त डेंजर हालत होत्या त्या चेअर ना, म्हणजे एकदम वेगळ्याच होत्या, काय सांगू तुम्हाला. गाईज, महाबळेश्वरने बहुतेक ना मला पावसाचा फील देण्यासाठी पाऊस आणलाय वाटतं. अचानक पाऊस चालू झालाय, आम्ही बरं झालं लवकर आलो, नाहीतर पावसात भिजायचंच काम होतं. बघा इकडं वातावरण कसलं झालंय यार, भाई बघा. मम्मी गाईज, आले मी परत रिसॉर्टवर. आणि तुम्हाला सांगू का, 1.5 दिवसामध्ये, आता काल आम्हाला यायलाच 1 वाजला होता, जेवण वगैरे करून 4 इथंच वाजले होते, बट 1.5 दिवसामध्ये एवढे प्लेसेस कव्हर केलेत ना आम्ही. जवळपास 1-2, काल 2 केले. आज परत मॅप्रोला गेलो होतो, कारण जिथं हे रिसॉर्ट आहे ना तिथून जवळ आहे मॅप्रो. त्यानंतर पारसी पॉईंट. आज गेलो होतो महाबळेश्वर मंदिर, तिथले 3-4 मंदिर. तिथलं कृष्णाई मंदिर, बापरे, तिथून व्ह्यू जर होता. मी विचार करते पावसाळ्यात काय व्ह्यू असेल इथला, खूप सुंदर. बट पावसाळ्यात मी रिस्क नाही घेऊ शकणार पावसाळ्यात यायची, कारण एवढा डेंजर घाट आहे ना जो येताना लागतो. आता मला जातानाच टेन्शन आलं, येताना डोंगराच्या साईडने होतं पण जाताना डायरेक्ट इकडं दरी आहे, खूप म्हणजे भीती वाटते.
बट जाएंगे. तर ते झालं. आणि पावसाळ्यात तेच इमॅजिन करा ना तुम्ही किती डेंजर असेल ते सर्व. बस कशा जातात मला तेच प्रश्न पडला, बस, मोठा ट्रक वगैरे. तर असं आहे. आणि त्यानंतर मग आम्ही महाबळेश्वर मंदिर गेलो. त्यानंतर अजून काय केलो मला तर आता हे टेन्शन आलं, एवढे फोटोज व्हिडिओज झालेत, कधी कधी काय काय पोस्ट करू असं वाटतंय. तर नंतर मग ते झालं की आम्ही विल्सन हाऊसच्या तिथं इलिप्सन असं काहीतरी पॉईंट होता. मी इथं जर नाव टाकेल मी, मला आठवत नाही आता एक्झॅक्ट. विल्सन पॉईंट हा बघून आम्ही तिथे गेलो होतो, बट तो पॉईंट वेगळा होता, त्याचं नाव वेगळे, ते टाकेल. त्यानंतर विल्सन आय थिंक म्हणजे त्या इथली जी महाबळेश्वरची हिस्ट्री आहे ना, मी काल बघितला तो व्हिडिओ. तर ते इंग्रज एक अधिकारी होता, त्याचं नाव होतं विल्सन. तर त्याचं हाऊस पण म्हणून तिथे पॉईंट आहे. तर ते आता घर दुसरं कोणाचं तरी आहे, बट मला वाटते की तिथं असेल. तिथे घाबरले मी. आणि भरपूर असं तिथं हे पण आहे, म्हणजे जुने जे हे ह्याला शटअप करते. आणि तिथं ना भरपूर एकदम टॉपचा पॉईंट आहे तो. त्याच्या पुढं असं तिथून सर्वच दिसतो, डायरेक्ट तिथून एक किल्ला पण दिसतो. प्रतापगडला पण जायचा प्लॅन होता आमचा, बट प्रतापगडला गेलं तर रात्रच झाली असती यायला, आणि जंगलातून येणं एवढं रिस्क नव्हती घ्यायची, त्यामुळे नाही गेलो. नेक्स्ट टाईम आल्यावर बघू. आणि आता 5 वाजलेत, लवकरच आम्ही 4लाच रिटर्न आलो. येताना मॅप्रोला गेलो. मॅप्रोमध्ये मग पिझ्झा आणि स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खाल्ली, कारण इतक्या लांब येऊन इथली स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खाल्ली नाही तर काय खाल्लं मग. स्ट्रॉबेरी नाही घेऊन जाणार मी, कारण मला नाही आवडत, बट काल मॅप्रोमधून ते हे घेतले, चॉकलेट्स वगैरे घेतलेत, तर ते आहे. आणि मस्त एन्जॉय झाला माझा. सकाळी उठायची इच्छा नव्हती. सकाळी मी तुम्हाला काल सांगितलं होतं आय थिंक की मी 7ला निघणार आहे घरून, 8ला निघणार आहे, बट इच्छाच झाली नाही सकाळी उठायची. आज पण अंग खूप दुखते. आता स्विमिंग पूलला जायचं होतं, बट थंडी, आता इकडे थंडी पडायला चालू झाली 5च्या नंतर, म्हणून ते कॅन्सल केलं. आणि आता बॅग पॅक करायची, उद्या सकाळी लवकर निघायचं. आता लवकरच निघावं लागेल, कारण घाटातून स्लो जावं लागेल ना, त्यामुळे. काय दिस इज सिडनी पॉईंट. आता आम्ही रिटर्न चाललो आहे, तर आम्ही परत इथं आलो. येता पारसी पॉईंटवरून जो व्ह्यू होता ना, तो लेकचा व्ह्यू ह्या साईडने दिसतो. आता इकडे काय व्ह्यू आहे. आणि माझ्या iPhone 17 Pro Maxचा ना एक फायदा मला होत होता, 8x झूममुळे ना मला जिथलं डोळ्याने दिसत नाही ना तिथपर्यंत पूर्ण दिसत होतं, त्यामुळे असं एकदम भारी वाटत होतं. आणि ते मध्येच फॅक्टरी वगैरे होत्या, त्यामुळे थोडंसं नेचर खराब दिसत होतं, बट काय करणार. आणि हा बघा इकडे कमळगड म्हणून एक गड होता छोटा, जे की इथून दिसत होता. आणि असे छोटे मोठे किती गड असतील यार, आपल्याला माहीत पण नाही, आपल्याला फक्त मोठे मोठे आहेत. आणि तिथं बघून मग आम्ही परत निघालो. आणि हा होता माझा पूर्ण महाबळेश्वरचा जर्नी, महाबळेश्वर ट्रिप. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आणखीन ट्रॅव्हल व्लॉग बघायला आवडतील का ते देखील सांगा, कारण ते जर तुम्ही सांगितलं ना तर लवकरच तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.